त्याचं नुकसान झालं. पहिलं निर्यात शुल्क असताना 18 रुपये सरकार कमवायचं. निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान 30 रुपये किलो झालं. 55 किलोची जर एक गोणी धरली तर 30 रुपये गुणिले 55 1650 रुपये एका गोणीचं नुकसान सर्वसामान्य शेतकऱ्याचं झालं. आपण जर एका एकराचा हिशोब केला तर एका एकरामध्ये कमीत कमी 200 गोण्या सर्वसाधारण शेतकरी पिकवतो. मग जर 200 गोण्या जर एका एकराला कमावल्या तर 200 गोण्या गुणिले 1650 1650 गुणिले 200 म्हणजे 33 लाख रुपयाचा हिशोब होतो. 3 लाख 3.5 लाख रुपयाचा नाही होत. 3.5 लाख रुपये एकरी. हा जर आपण हिशोब केला तर आमच्या गावाचं मी उदाहरण घेतलं तर 200 एकर माझ्या गावामध्ये कांद्याचं क्षेत्र होतं आणि एका गोणीचं जर समजा हिशोब केला 1650 रुपये 200 एकरला 200 गुणाले केलं तर 40,000 गोण्या उत्पादन होतं आणि ते जर केलं तर 6,60,00,000 रुपयाचं नुकसान फक्त माझ्या गावातील शेतकऱ्यांचं झालं. और ये मोदी की गारंटी है.